नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मिरी तालुका पाथर्डी येथील भिल्ल आदिवासी वंचित कुटुंब शासनाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याचा आरोप करत एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. मिरी येथील आदिवासी कुटुंबीय पिढ्यानपिढ्या या परिसरात वास्तव्यास आहेत. येथील घरे गवती छपराची असून काही प्रमाणात जमीन कसून पिकवली जाते. त्यामुळे रोजीरोटी कसाबसा चालतो. उर्वरित काळात शेतमजूर, ऊसतोड, वीटभट्टी, मासेमारी अशा मेहनतीच्या कामातून उपजीविका चालवावी लागते. मात्र या कुटुंबांचं राहणीमान, शिक्षण आणि जगण्याचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. आमच्या राहत्या घराची जमीन वहिवाटीसाठी मान्य करावी, तसेच राहण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, ही मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी चिमाजी झांबाडे, सयाजी भवार, सविता भवार आदी उपस्थित होते. मोहन गोलवाड एकलव्य संघटना महाराष्ट्राची, वैजंता गोलवाड महाराष्ट्र संघटिका. आता मी मिरी गावात गेलतो साहेब, ढवळे साहेबांच्या माध्यमातून, शिवाजीराव ढवळे माडा नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली मिरी गावात गेलतो. तर खरोखर या लोकांची, आदिवासींची अशी परिस्थिती आहे की ह्या लोकांना राहायला जागा नाही. यांनी पहिली जमीन तिथं काढली होती, अतिक्रम केले ते साहेब, पण खर्च अभावी ही पोट भरण्यासाठी बाहेर ऊस तोड कुठं वीटभट करतात. त्याच्यामुळे त्यांना खर्च अभावी त्यांनी काही ती जमीन सोडून दिली, ती राहायचे बी घर सोडून दिले. आता ती परत त्या गावी आले. त्यांना गावात कुठं राहायला एक कांडभर सगळं जागा नाही, कुठं राहायला. गाव ग्रामपंचायत नाही जावा तर ग्रामपंचायत लोक म्हणते इथं जागा नाही. वन खात्याकडे गेलं तिकडं जागा नाही. मग आता ते गायरान त्यांनी जे पहिलं पकडलेलं होतं का, त्या गायरानमध्ये, मिरी गावाच्या गायरानमध्ये, तालुका पाथर्डी ह्या गायरानमध्ये ते जाणार आहेत राहायला. आम्ही कलेक्टर साहेबांना आता निवेदन घेऊन आलो. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की ह्या मार्गदर्शन साहेबांनी बी अजून साहेबांच्या टेबल पोहोचलं नाही. पण आपल्याला आमचं म्हणणं असं आहे की कलेक्टर साहेबांनी बी ह्या गोरगरिबांना न्याय द्यावा. यांना राहण्यासाठी जागा, या जंगलात ते जाणार आहेत मिरीच्या, त्यांना जंगलातून निदान राहण्यापुरती जागा नावावर करून द्यावा, घरकुलांचा लाभ घेता यावा. सायजीव माझे भावार, आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहेत का बुवा आम्हाला जमीन भेटावा, आम्हाला घरकुल भेटावा. आम्हाला आता सध्या राहायला जागा नाही आहे आणि आम्ही 1-2 वेळेस आलेलो आहेत, पण आम्हाला जागा काय भेटाना. तर आम्हासाठी बा एवढी निम्र विनंती आहे का बा आम्हाला जागा द्यावा, आम्हाला वावर द्यावा, घरकुल भेटावा आणि आम्हासाठी शेयीनी दक्षता घ्यावा शासनाने. आमचं एवढंच म्हणणं आहे. मी सविता सयाजी भवार, राहणार मिरी, तालुका पाथर्डी. आम्ही असं निवेदन साहेबांना सांगतो की आमची अतिक्रमणमध्ये जमीन धरलेली आहे, ती आमच्या नावावर व्हावा आणि आम्हाला घरकुलाचा लाभ घ्यावा, एवढी आम्हाला नम्र विनंती. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.